हो राजा सांगत सुटला वारा बाळातील कवी हा पहिला सर्वांवरती दहारा साहस पाहून काळही गेला किते गदा माघारा हे स्वराज जपले हे धर्म रक्षिले तडा देवणी शत्रूंचा थरकाप अरे शुभानंतर दखनेत तो औरंग्याचा बाप शंभू औरंग्याचा बाप कार्य महाराष्ट्राचा जय जयकार महाराष्ट्राचा जय जयकार महाराष्ट्राचा शूर शुभाचा शंभूराजाचा 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 शौर्य सळसळले रोमा रोमा 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 मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी जी मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी जी मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी 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 स्वराज्य सूर्यास्त गेला स्वराज्य सूर्यास्त गेला शंभू गादीला रायगडाला 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 स्वराज्य सूर्यास्त गेला म्हणजे काय स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचा 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावरती शनिवार हनुमान जयंतीचा तो दिवस महाराजांनी आपला देह ठेवला आणि संभाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले आणि मग संभाजी राजांनी कारभार हाती घेतला मंडळी संभाजी महाराज कसे आहेत शाहिरांनी लिहून ठेवलंय कसे संभाजी महाराज भैरदाऱ्या छातीचा गडी अय्या भैरदाऱ्या छातीचा गडी 12 हात उडी मारतो खडी सिंहाचा जबडा करून फाडी सिंहाचा जबडा करून फाडी सिंहाचा जबडा करून फाडी तटात तोर खंड तोडी भल्या भल्यांची खोड मोडी रजी भल्या भल्यांची खोड मोडी हजी जी भल्या भल्यांची खोड मोडी हजी जी जी संभाजी महाराज संभाजी राजांचं वर्णन इतिहासामध्ये असं आहे भरदार छातीचा गडी सिंहाचा जबडा धरून फाडी आजच्या मुलांनी लक्ष द्या संभाजी महाराज कसे आहेत पण संभाजी महाराजांनी 40 वर्षाचं आयुष्य भोगलं मंडळी आणि मग मी जी कथा सांगतोय तुम्हाला संगमेश्वराला संभाजी महाराज मुक्कामाला होते घात झाला शांत झोप लागली होती राजांना इतक्यात बाहेर आवाज आला कालवा कालव झाली एकच आवाज होता चहू बाजूला करीम 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 राजे करीम 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 काय झालं रक्ताचं नातं रक्ताला गद्दार झालं मंडळी कनोजी शिर्के फितूर झाले आणि शंभू राजे कैद झाले. कैद केलं संभाजी राजांना.
आणि सोबत कवी कलशांना सुद्धा कैद केलं. आणि मग ही बातमी आलमगीरला गेली. बत्तीशिराला वांगणी मार्गी आणलं मिरजेला, राजाला आणलं मिरजेला, राजाला आणलं मिरजेला. अरे आलमगीराला कळता वार्ता म्हणे बिस्मिल्ला. या अल्लाह, या परवरदिगार, उस संभा को पकड़ लिया हमने, उस संभा को पकड़ लिया. आलमगीर बादशाच्या समोर संभाजी राजांना आणलंय. औरंगजेब काय म्हणतोय संभाजी राजांना, क्यों शंभू राजे आप इस्लाम होंगे. काय म्हणला औरंगजेब संभाजी राजांना, क्यों शंभू राजे आप इस्लाम होंगे. गर्जना केली माझ्या सह्याद्रीच्या नरसिंहाने, अरे नाही. हे औरंग्या, तुकडा टाकला तर त्या तुकड्या होती गोळणारी औलाद या संभाजीची नाहीये. अरे या भगव्या झेंड्याचा मी शिपाई आहे, जरा मोकळा कर, मग बघतो तुझ्याकडं. अरे मृत्यू समोर आहे मंडळी, मृत्यू समोर आहे. हातामध्ये 80 किलोचे साखळ दंड आहेत. हजारो माणसं बाजूला आहेत आणि त्या माणसांमध्ये एकटा माझा गजकेसरी संभाजी राजा त्या औरंग्याच्या छातीवर जाऊन ललकारी देतोय. कवी कलशांनी हे दृश्य बघितलं. काय म्हणले कवी कलश, राजे हो तुम साचे, राजे हो तुम साचे, खूप लड़े हो तुम जंग. अरे देख तुम चंड प्रताप तुम्हारा, टकता छटता रंग, टकता छटता रंग. काय म्हणतात कविराज, राजा अरे काय तुझी कीर्ती आहे राजा. अरे तुझा प्रताप ऐकून आणि तुझा प्रताप बघून तो आलमगीर सुद्धा तुझे पाय चाटतोय. ही माझ्या राजाची त्या आलमगीराच्या दरबारामध्ये असलेली झलप होती सिंहाची. पण तो आलमगीर बादशाह काय म्हणला संभाजी राजांना, ये मजाल, ये गंदी जबान काट डालो. शिक्षा दिली माझ्या राजाला. ती तारीख आहे 17 फेब्रुवारी 1689 रोजी. माझ्या संभाजी राजाची जीभ त्याच्या डोळ्यासमोर. अहो ज्या जीवेने आयुष्यभर शिवरायांना आबासाहेब म्हणून अकबर बुधभूषणम सारखा ग्रंथ ज्या जिभेच्या मुखात निघाला, ती माझ्या राजाची जीभ त्याच्या डोळ्यासमोर तडफडतीये मंडळी. का हिंदू धर्म स्वीकारला नाही म्हणून, हिंदू धर्म सोडला नाही म्हणून आलमगीर म्हणतो इस्लाम कबूल कर. सोबत कविराज आहेत, सोबत कविराज आहेत, त्यांची सुद्धा जीभ कापण्यात आली. एक नाही दोन नाही, एक नाही दोन नाही, अवघे 40 दिवस, अवघे 40 दिवस माझ्या राजावरती अत्याचार होत होते मंडळी. पण धर्माशी एकनिष्ठ माझा संभाजी राजा धर्माला गद्दार झाला नाही. तो औरंगजेब संभाजी राजांना काय म्हणतोय, अरे सचमुच छावा है छावा शेर का. अरे हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. अरे हमने जुबान काट दी उसकी, लेकिन उस जुबान से मांगे नहीं उसने रहम के 2 लफ्ज. अरे हमने हाथ काट दिए उसके, लेकिन नहीं फैलाए उसने हाथ हमारे सामने. अरे हमने गर्दन काटी उसकी, लेकिन नहीं झुकाई वो गर्दन उसने हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. या अल्लाह, या परवरदिगार, त्याच्या खुदाला इबादत करतोय. अरे मेरा संभा जैसा एक भी बेटा होता, या खुदा मेरा संभा जैसा एक भी बेटा होता तो तख्ते हिंदुस्तान का ये पग मेरे सर से कभी नीचे नहीं गिरता.
मराठ्यांना आणि हिंदूंना संपवायला आलेला औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये राहिला. 107 वर्ष जगला, पण महाराष्ट्रातली चिमुटभर माती त्या औरंग्याला मिळाली नाही. शेवटी 6x2 फूटचं थडग त्या औरंग्याला खुलताबादला या हिंदुस्थानाने दिलं. किती? 6x2 फूटचं थडग. 8 लाखाचं सैन्य घेऊन आला होता. मरताना त्याच्या समाधीवरती 8 लोक सुद्धा नव्हती. ही माझ्या राजाची ताकद आहे. आणि मग अखेर माझ्या राजाचा तो देह उचलला. ती वेळ आली मंडळी. संभाजी महाराज बोलताना आज सुद्धा डोळ्यात पाणी येत. कारण माझ्या राजाने हिंदू धर्मासाठी 40 दिवस स्वतःच्या शरीराची लाही केली हो. 40 दिवस. तरी पण तो देह उचलला आणि त्या द्वापराजवळ पिवा आणि इंद्रायणी नदीच्या तीराला माझ्या राजाला नेऊन टाकलं. अरे उगवलेला सूर्य हा मावळतीला खाल्लेला होता. रडण्यासाठी कोणी नव्हतं. अरे पण हा सह्याद्री रडतो. ती भीमा इंद्रायणी भागात त्रिवेणी गळ्यात गळा घालून रडते. या सह्याद्रीतली पानं पक्षी फुलं रडतायत. या सह्याद्रीतले प्राणी रडतायत. आमचा छत्रपती आम्हाला सोडून चाललाय. शंभू ही चालला, शंभू ही चालला, कोण नाहीये माझ्या राजाजवळ. चालला. हो, 350 वर्ष संभाजी राजा बदनामीच्या आगीमध्ये झुळकत होते. लोकांना विचारलं संभाजी कसे होते, तर आधी लोक म्हणायची संभाजी रगेल होते आणि रंगेल होते. ही ओळख होती माझ्या राजाची. अरे नाही, तो राजाने 9 वर्ष तलवारीवर आपलं मरण पेलून धरलं. जो पुरुष वादळासारखा या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये घुमला. 140 लढाया खेळल्या, एकही लढाई पराभूत न होता इतिहासाची नोंद घेतली. आणि शेवटी औरंगजेब बादशाची कबर त्यांनी याच मातीत रवली. असे होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. म्हणून सांगतात शाहीर, अश्रू पुसा, अश्रूंना दिव्य ज्योत बनवा आणि धर्माशी कनिष्ठ राहा. म्हणून जाता जाता शाहीर म्हणतोय, जय जयकार महाराष्ट्राचा. जय जयकार महाराष्ट्राचा, जय जयकार महाराष्ट्राचा, शूर शिवबाचा, शंभू राजाचा, शंभू राजाचा, शंभू राजाचा. शौर्य सळसळले रोमा रोमात, शौर्य सळसळले रोमा रोमात, शौर्य सळसळले रोमा रोमात. मुजरा तुम करतो स्वाभिमानात जी, मुजरा तुम करतो स्वाभिमानास जी जी, मुजरा तुम करतो स्वाभिमानास जी 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 जी. आम्ही शिवबाचे शाहीर. आम्ही शिवबाचे शाहीर. मावळे वीर, मावळे वीर, मावळे वीर, मावळे वीर. शिवप्रभूंचे आम्ही होणार, शिवप्रभूंचे आम्ही होणार, शिवप्रभूंचे आम्ही होणार. गुरु श्रीकांत ठेवू स्मरणात, कवनशाही गातो इतिहास जी जी. चवनशाही गातो इतिहास जी जी, चवनशाही गातो इतिहास जी 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 जी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जय असो. विजय असो असा नाही म्हणायचं मंडळी. हाताच्या दोन्ही मुठ्या आवळा आणि विजय असो म्हणल्यानंतर आकाशामध्ये 5 बोट वर करा, 10 बोट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद.